हॅलो ऑल, हा आपला पहिला व्हिडिओ आहे. यात आपण लॅपटॉप थ्रू आहे ना एक एअरड्रॉप जॉईन करणार आहे. त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुमचं आता इथे मेटामास्क असणे इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्ही आता जे वॉलेट क्रिएट कराल, आता मेन म्हणजे तुम्ही मोबाईलमध्ये तुम्ही एक्सटेन्शन ॲड केलेलं आहे मेटामास्क, तसं तुम्ही इथून सर्वात पहिले एक मेटामास्कचं एक्सटेन्शन ॲड करून घ्याल. मी तुम्हाला मेटामास्कच्या एक्सटेन्शनची लिंक शेअर केली होती, ते तिथे पेस्ट करायची आहे किंवा तुम्ही डायरेक्टली मेटामास्क एक्सटेन्शन टाईप करू शकता. मेटामॅक्स एक्सटेन्शन टाईप केलं, इथे तुम्हाला डायरेक्टली वेब स्टोअरवर ओपन होईल. वेब स्टोअरवर फर्स्ट लिंक आहे, यावर क्लिक कराल. क्लिक करून इथं डायरेक्ट ॲड टू क्रोमचं बटन येईल, त्यावर क्लिक कराल. इथं माझं ऑलरेडी ॲड आहे, त्यामुळे इथं मला रिमूव्हचं ऑप्शन येत आहे. त्यानंतर तुमचं एक्सटेन्शन इथे वर शो करेल. इथं तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला इथे तुमचे एक्सटेन्शन शो करतील. तर त्यामध्ये तुम्हाला मेटामास्कला ओपन करायचं आहे. मेटामास्कला ओपन केल्यानंतर तुमचं जे मोबाईलमध्ये अकाउंट आहे त्यालाच तुम्ही इथे इम्पोर्ट करायचं आहे. इम्पोर्ट कसे कराल तुम्हाला माहिती आहे, सीड फ्रेज असते ज्याला आपण फ्रेश की म्हणतो किंवा प्रायव्हेट की असते, त्याच्याद्वारे तुम्ही याला इम्पोर्ट करू शकता. किंवा तुम्ही डायरेक्टली इथे एक फ्रेश अकाउंट क्रिएट करून घ्याल. फ्रेश अकाउंट क्रिएट सगळ्यांना करता येते. एक नॉर्मली तुम्ही एक लॅपटॉपसाठी एक फ्रेश अकाउंट क्रिएट करून घ्याल. ठीक आहे. जसं तुमचं हे अकाउंट क्रिएट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला मी एक लिंक शेअर करेल. लिंकवर क्लिक कराल आणि ते लिंक डायरेक्टली इथे ओपन होईल. ठीक आहे. तर आपला फर्स्ट जो आहे प्रोजेक्ट त्याचं नाव आहे कॉर्न. ठीक आहे. कॉर्न जो आहे हा आपला BTC ब्लॉकचेनवर वर्क करणार आहे. आपण जे करणार आहे सध्या आपण यांच्या अर्ली ॲक्सेसमध्ये आपण याला जॉईन करू. तर अर्ली ॲक्सेस आपण दोन प्रकारे जॉईन करू शकतो. ते का एक एलिजिबल वॉलेट आणि एका इन्व्हाइट कोड. बट आता जे एलिजिबल वॉलेट आहे ते सध्या ॲक्टिव्ह नाही आहे, तर तुम्ही सध्या इन्व्हाइट कोडद्वारे लॉग इन कराल. मी तुम्हाला इन्व्हाइट कोड शेअर करेल. इन्व्हाइट कोड तुम्हाला पर्सनली एक इन्व्हाइट कोड देईल, कारण की वन टाइम इन्व्हाइट कोड टाका लागते यात. जसं मी आता हा टाकला तर मी हा यूज करून घेईल, तर यानंतर कोणी पण दुसरा हा जेव्हा इन्व्हाइट कोड इथे टाकेल तर तो ऍक्टिव्ह राहणार नाही, इथे इनव्हॅलिड शो करेल. ठीक आहे. तर मी तुम्हाला इन्व्हाइट कोड सेंड करेल प्रत्येकाला 1 बाय 1 त्याच्या नावासमोर, तो तुम्ही तिथे इन्व्हाइट कोड टाकाल. त्यानंतर इथे लॉग इनचं बटन येते. तर लॉग इनचं बटन क्लिक कराल तर तुम्हाला इथे डिफरंट वॉलेट शो करतील. आता आपला मेन वॉलेट आहे मेटामास्क. तर मेटामास्कवर क्लिक कराल. मेटामास्क क्लिक केल्यानंतर तुमचं इथे मेटामास्क लॉग इन ऑटोमॅटिक पॉपअप होईल. तर लॉग इनवर इथे तुम्ही ID तुमचा पासवर्ड इथे टाका. पासवर्ड टाकून याला लॉग इन करा. ठीक आहे. इथे तुम्ही तुमचा पासवर्ड टाकला, याने याला अनलॉक केलं. अनलॉक केल्यानंतर तुम्हाला इथे डायरेक्टली कन्फर्म आता वॉलेट कनेक्ट करायचं ऑप्शन येते. तुम्हाला इथं तुमचे डिफरंट वॉलेट शो करतील. तुमचं जे पण तुम्ही वॉलेट इथं कनेक्ट कराल त्यावर टिक करायचं, असं डायरेक्टली तुम्ही क्लिक करायचं. आता मी वॉलेट नंबर 10 यूज करत आहे, तर माझं मी 10वर क्लिक केलं आणि नेक्स्टवर क्लिक केलं. नेक्स्ट केल्यानंतर कन्फर्म करायचं. कन्फर्म करून इथे ऑटोमॅटिकली तुम्हाला हे पॉपअप होईल, लॉग इन होईल. थोडासा वेट घेईल. वेट झाल्यानंतर तुमचं डायरेक्टली इथे तुम्हाला व्हेरीफायचं ऑप्शन येईल. इथं तुमचं अकाउंट वगैरे शो करेल. अकाउंट आलेलं आहे. ठीक आहे. इथे एकदा पुन्हा हे सिग्नेचरचं ऑप्शन येईल, साईन करायला लागेल तुम्हाला. साईन केल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय तुमचं वॉलेट होऊन जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला इथे तुमचं वॉलेट ॲड्रेस शो करेल. आता आपल्याला इथे व्हेरीफाय करायचं आहे वॉलेटला. ते व्हेरीफायवर क्लिक कराल. व्हेरीफायवर क्लिक केल्यामुळे तुमचं वॉलेट आहे ना इथे व्हेरीफाय होईल. ठीक आहे. आता माझं मी हे वॉलेट इथे टाकलेलं नाहीये, त्यामुळे मी इथे स्विच करतो. आता मी तुम्हाला दाखवासाठी वॉलेट सिलेक्ट करून दाखवलं, बट माझा फर्स्ट वॉलेट आहे. आता मी इथे जे लॉग इन केलेलं वॉलेट आहे ते मी तुम्हाला ऍक्टिव्ह करून दाखवतो. ठीक आहे. इथे लॉग इनवर क्लिक कराल. पुन्हा हे लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथून वॉलेट चेंज करायचं ऑप्शन येईल. ठीक आहे. तर इथं तुम्हाला वॉलेट चेंज करायचं. आता समजा मी फर्स्ट वॉलेटचा यूज केला होता, बट मी चुकीने इथे वॉलेट नंबर 10ला लॉग इन केला आहे, कारण की ते नोट पण रन करत आहे, त्यामुळे थोडंसं इश्यू येत आहे. कोणतं वॉलेट कुठं कनेक्ट केलं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यासाठी तुम्हाला म्हटलं की तुम्ही एक फ्रेश वॉलेट क्रिएट कराल. इथे लॉग इन झालं. लॉग इन झाल्यानंतर बघा इथे माझा वॉलेट ॲड्रेस शो करत आहे. वॉलेट ॲड्रेस शो केल्यानंतर तुम्हाला इथे एक मेसेज पॉपअप होईल, ती तुम्हाला साइन इन करायला लागेल. साइन इन म्हणजे सिग्नेचर द्यायला लागेल, कन्फर्मेशन द्यायला लागेल. सिग्नेचर जसं कन्फर्म होऊन जाईल तुमचं, तुम्ही वॉलेटला ॲक्सेस करू शकाल. हा तुम्हाला सिग्नेचरचा मेसेज आलेला आहे. साइन इनवर क्लिक कराल. साइन इन क्लिक केल्याबरोबर तुम्हाला इथे तुमचे वॉलेट व्हेरीफाय होऊन इथे तुमचं लॉग इन होऊन जाईल. थोडासा वेट कराल, कारण की तुमच्या PCच्या कॉन्फिगरेशनवर तुमचं डिपेंड करते. आता हे बघा इथं तुमचं पूर्ण एअरड्रॉप सेक्शन नाही शो केला तुम्हाला समजा मेन रिसोर्सचा हे पेज आलं, समजा रिटर्न्स टू स्टार्ट पेज आलं तुम्हाला हे. तर स्टार्ट पेजवर तुम्ही जेव्हा याल तुम्हाला इथून याला लॉग इन करायचं आहे. तर लॉग इनसाठी वर बघा चेक एलिजिबिलिटी नावावर क्लिक कराल. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हे अर्ली ॲक्सेस वगैरे झालं, तुमचं लॉग इन झाल्यानंतर इथे तुम्हाला वॉलेट पॉपअप होईलच.
आणि तुम्हाला इथे ॲड्रेस तर शो करणार तुमचं, बट ते तुम्हाला जे जॉईन करू तेव्हा तुम्हाला ओपन नाही झालं समजा, तर इथे अटॅचवर एअरड्रॉपमध्ये जाल. एअरड्रॉपमध्ये गेले, इथं तुम्हाला पुन्हा इथं ऑटोमॅटिक लॉग इन होऊन जाईल तुमचं. वेट कराल. इथे व्हेरीफायवर क्लिक करायचं. लॉग इनच्या वेळेस एकदा साइन इन करायचं. साइन इन झालं नसेल तर पुन्हा साइन इनचं ऑप्शन येईल, नाहीतर डायरेक्टली साइन इन होऊन जाते. आता हे बघा साइन इन, इथं लॉग इनचं बटन आलं, हे झालं तुमचं लॉग इन. ठीक आहे, हे मेन आहे तुमचं लॉग इन करणं. त्यानंतर मी तुम्हाला एक गॅलेक्सीची लिंक शेअर करणार. गॅलेक्सीच्या लिंकवरून तुम्हाला इथं गॅलेक्सी तुम्हाला ॲड करावं लागेल. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं गॅलेक्सीसाठी डिफरंट अकाउंट्स तुमचे लागतील आणि त्याचे तुम्हाला लिस्ट पण प्रोव्हाइड केली होती. त्यावर अकाउंट क्रिएट करून घ्यायला म्हटलं होतं मोबाईलवर, आणि त्यांना पुन्हा या जे तुम्ही क्रोम एक्सटेन्शन यूज करणार आहे, क्रोम ॲप जो यूज करणार आहे, त्यामध्ये तुम्हाला ते सगळे लॉग इन करून ठेवायचे. जसं ट्विटर वगैरे, टेलिग्राम सगळं तुम्ही यामध्ये लॉग इन करून ठेवायचं. ठीक आहे, लॉग इन झाल्यानंतर इथे बघा फ्रॉम क्वेस्टचं ऑप्शन आहे. फ्रॉम क्वेस्टवर क्लिक केलं की तुम्हाला इथं तुमचे डिफरंट क्वेस्ट शो करतील की तुम्ही कोणकोणते सध्या अवेलेबल आहेत आणि त्यातले तुम्ही कोणकोणते त्याच्यात पार्टिसिपेट करू शकता. आता इथे बघा मला यांना दाखवत आहे की मी 150 कर्नलमध्ये अजून करू शकतो आणि माझे हे सगळे इनकम्प्लीट शो करतं. हे रेड मार्क आले आहेत ना, त्यामुळे माझं इनकम्प्लीट शो करत आहे. तर आपण काय करू, इथून डायरेक्टली गॅलेक्सीला लॉग इन करू, किंवा मी गॅलेक्सी तुम्हाला लिंक शेअर करून देईल. तर गॅलेक्सीवर जाल, तिथून तुम्ही डायरेक्टली हे बघा, इथून तुम्ही जर लिंकवर क्लिक कराल तर तुम्हाला हे गॅलेक्सीला दिसणार नाही. त्यामुळे मी लिंक शेअर तुम्हाला करून देईन. हे बघा 1 बाय 1 कम्प्लीट होतं, कारण की माझं हे टास्क कम्प्लीट झालेला होता ऑलरेडी, आणि या सेकंडवाला पण कम्प्लीट झालेला आहे. बट इथे थोडंसं सर्व्हर डाऊन असल्यामुळे शो नाही करत आहे. तर आता मी हे करतो, थर्डवाला टास्क हा माझा सध्या झाला नाही आहे, तर त्यामुळे इथं मला दाखवत आहे की माझा कोणता टास्क इनकम्प्लीट आहे. तो टास्क मला कम्प्लीट करण्यासाठी मी इथं व्ह्यूवर क्लिक करणार आहे, मला रिडायरेक्ट करणार गॅलेक्सीमध्ये. ह्या तुम्हाला इथं क्विज शो करणार, प्रत्येक तुम्हाला टास्क शो करेल की तुम्हाला कोणकोणते टास्क परफॉर्म करायचे आहेत आणि त्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे. तर सर्वात पहिले जो गॅलेक्सीचा वेब स्कोअर आहे, त्यासाठी मी तुम्हाला आधीच बोललो होतं की यात इन्व्हेस्टमेंट लागेल, $5ची इन्व्हेस्टमेंट लागेल. ठीक आहे, तर त्या $5 तुमचे हे दोन्ही पण टास्क ऑटोमॅटिक कम्प्लीट होऊन जातील. बट इथं आपल्याला वर इथं मेन्शन केलेलं आहे कम्प्लीट ॲनी, म्हणजे एकच तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. बट तुम्ही जेव्हा हे गॅलेक्सीचा पासपोर्ट जेव्हा मिन करता तेव्हा तुमचं ऑटोमॅटिकली गॅलेक्सी स्कोअर पण इथे जनरेट होऊन जाते. त्यामुळे तुमचे दोन्ही पण टास्क ऑटोमॅटिकली 1 बाय 1 कम्प्लीट होऊन जातात. तुम्हाला तिसऱ्या याची गरज नाही. त्यानंतर नेक्स्ट जो टास्क आहे, इथे तुम्हाला काय म्हटलं आहे, तुम्हाला डिस्कॉर्डमध्ये जो त्यांचा हे आहे चॅनल, त्यावर तुम्हाला कंटिन्युअस 50 दिवस मेसेज करायचा आहे, गुड मॉर्निंग गुड नाईटचा मेसेज करायचा आहे. ठीक आहे, बट आपला आता 50 दिवस हा एलिजिबल, हा खूप लॉंग पिरियड आहे. जे अर्ली युजर होते तेच याला परफॉर्म करू शकतात, बाकी करू नाही शकत. तर आपण याला स्किप केलं टास्कला, आणि इथं आपण काय केलं, रिट्वीट धिस ट्वीट. आपण इथे काय केलं, ट्विटला ओपन केलं आणि याला रिट्वीटचं बटन क्लिक केलं. फक्त रिट्वीटचं बटन दाबलं. आता रिट्वीटचं बटन ऑटोमॅटिकली वर पॉपअप होईल, त्यामुळे झालं तर ठीक. नाही तर इथे बघा हे रिट्वीटचं बटन आहे, यावर क्लिक केलं. इथं आता तुम्ही रिट्वीटचं आहे, हे अंडो रिपोस्टचं मला ऑप्शन आला, इथं तुम्हाला रिट्वीटचं बटन येईल. त्यावर क्लिक केलं, ऑटोमॅटिकली तुमचा हा टास्क कम्प्लीट झाला. आणि तुम्हाला कुठला टास्क, हाय, तर इथे तुम्हाला इथं येऊन तुम्हाला हे जे रिफ्रेशचं बटन असते, रिफ्रेशचं बटन हे वर क्लिक करून द्याल, तर तुमचा हा ग्रीन होऊन जाईल आणि हा टास्क कम्प्लीट होईल. असंच 1 बाय 1 तुम्हाला बाकी टास्क करायचे आहेत. आता इथं तुम्हाला फक्त व्हिजिट करायचं होतं आणि बॅक यायचं होतं, आणि पुन्हा यावर क्लिक केलं तुम्ही तर तुमचा हा टास्क कम्प्लीट झाला. हे टास्क जसे इथे ग्रीन टिक होऊन जातील, ते रिलोडचं बटन आहे ना, यावर क्लिक केलं तर तुमचं ग्रीन टिक ऑटोमॅटिक होऊन जाईल. 1 बाय 1 सगळे करून घ्याल. हे जसं कम्प्लीट होऊन जाईल, इथं तुम्हाला एक क्लेमचं बटन पॉपअप होईल. इथं क्लेमवर क्लिक केलं तर लगेच तुमचं डायरेक्टली वॉलेटमध्ये हे पॉईंट्स जमा होतील. पॉईंट्स तुमचे जमा होतील तुम्ही जे टास्क केले त्या बेसिसवर. इथं 150 पॉईंट्स आहेत रिट्रीटच्या टास्कला, इथं 150 आहेत आणि इथं 5 आहे, म्हणजे 305 पॉईंट्स तुम्हाला मिळून जातील. बाकी हा टास्क तुम्हाला होणार नाही, हा 150 पॉईंट्स आहेत. तुमचे जेवढे जास्त पॉईंट्स येईल त्याच्या बेसिसवर तुम्हाला एअरड्रॉप मिळेल. तर तुमचे जेवढे जास्त पॉईंट तुम्हाला करता येतील तेवढं तुमचं इम्पॉर्टंट आहे. आता जास्त लोक यामध्ये पार्टिसिपेट नाही आहेत, कारण की यात 25,000च्या जवळपास लोक आहेत आणि तुमचे टोटल पॉईंट्स इथं शो करते. हे तुमचे टोटल पॉईंट्स आहेत. या पॉईंटच्या बेसिसवर तुम्हाला रँक तुमची डिसाईड होईल. आणि आता बघा माझी रँक म्हणजे आता रँक हे मला माहित नाही माझी रँक आहे कोणाची आहे, बट हे रँक शो करत आहे, 32 रँक शो करत आहे. इथे तुम्ही याचे डिफरंट जे टास्क आहेत ते 1 बाय 1 ओपन करून तुम्ही त्याला कम्प्लीट करू शकता. बट हा एंड झालेला आहे, इथं एंडेड लिहून आलेला आहे. इथं बॅक करा, तुम्हाला इथं वर शो करते. हा सध्या
पॉईंट संपलेला इथे एंड डेट शो करत आहे. तर सध्या तुम्हाला हे फेज 1 आणि फेज 2 सध्या याचे सुरू आहेत. हे तुम्ही फेज 1 बाय 1 कंप्लीट करून घ्याल. हे बघा इथं फर्टिलाइज पार्ट 1 आणि फर्टिलाइज पार्ट 2 हे 2 फेज सुरू आहेत. एकाच्या तुम्हाला 1050 पॉईंट्स आणि 1400 एका याच्यात तुम्हाला 455 आहेत. बट त्यातला जो 150 मायनस करून टाका तर तुमचं 305 इथून आणि इथून 1050 हे पॉईंट्स तुम्हाला कलेक्ट करायचे आहेत. याला मिस नाही करायचं आहे. ठीक आहे, मोर क्लिक करायचं. टास्क तुम्हाला माहीत आहेत. हे सिंपल टास्क पहिले परफॉर्म करायचे जे माहीत आहेत ते, आणि जे समजत नाही आहेत जसं ह्युमॅनिटी स्कोअर तर तो तुम्हाला केल्याशिवाय तुम्हाला इथं क्लेमचं बटन येतच नाही. तर तुम्हाला सर्वात पहिले गॅलेक्सी पासपोर्ट मिंट करायला लागेल. तर गॅलेक्सी पासपोर्ट मिंट करायसाठी मी एक व्हिडिओ देतो, बट तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. यामध्ये तुम्हाला कॉनची सगळ्यात प्रोसेस स्टार्टिंगला सांगून दिल्या आहेत. मग पुन्हा तुम्ही कॉडच्या पेजवर आले की हे 1 बाय 1 ऑटोमॅटिकली आरामात हे पूर्ण होते, कारण की सध्या सर्व्हरवर लोड खूप जास्त आहे, त्यामुळे हे टास्क परफॉर्म व्हायला वेळ लागत आहे. आता मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपला हा रेफरचा. आता रेफरच्या बेसिसवर तुम्हाला खूप जास्त पॉईंट्स मिळतात. जसे आता माझे हे पॉईंट शो करतं इथं 13.39 मिलियन्स 13.39 मिलियन्स इथं माझं पॉईंट शो करते. ॲक्च्युअलमध्ये 13.39 मिलियन्स माझ्याकडे कर्नल बॅलन्स झालेला आहे. बट हे कसं झालं, हे फ्री ऑफ कॉस्ट झालं. यामध्ये तुम्हाला फक्त एक ट्रिक यूज करायची आहे. इथं फ्रॉम रेफरलमध्ये तुम्ही जेव्हा याल तुम्हाला इथे एक क्रिएट कोडचं बटन येते. क्रिएट कोडमुळे काय होते, तुमचा कोड जनरेट होते. जो रेफर कोड आहे तुम्हाला म्हटलं स्टार्टिंगला कोडशिवाय तुम्हाला एंट्री मिळणार नाही, तर कोड जनरेट होते. तर हा कोड तुम्हाला कुठून मिळेल, तर हा कोड तुम्हाला स्टार्टिंगला तर तुम्हाला कोणाचा पण यूज करायला लागेल आणि त्यामुळे तुम्हाला लॉग इन होईल. आणि नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा कराल तुम्हाला इथं क्रिएट कोडचं ऑप्शन येईल. जसं क्लिक कराल इथं तुमचा थोडंसं लोडिंग घेईल आणि तुमचा एक कोड क्रिएट होऊन जाईल. इथे खाली तुम्हाला शो करेल हा माझा नवीन कोड बनलेला आहे. हा माझा कोड इथे एक कॉपीचं बटन आहे. कॉपीवर क्लिक करायचं आणि तुमचे कोणते पण फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना कोड शेअर करायचा. जास्त शेअर करायची गरज नाही आहे. आता माझा मी खूप जागी शेअर केल्यामुळे माझे 14 रेफर झालेले आहेत. बट तुमचे 3-4 रेफर जरी झाले तरी खूप काही म्हणजे चांगली गोष्ट होऊन जाईल. त्यासाठी मी खूप लोकांचे तुम्ही काय करायचं, यासाठी सर्वात सिम्पल स्टेप्स काय आहे, तुम्ही ट्विटरवर जायचं. इथं मी तुम्हाला दाखवतो. ट्विटरवर क्लिक करा. ट्विटर, ठीक आहे. ट्विटर तुम्ही जसं लॉग इन केलं इथं तुम्ही सर्चमध्ये जाऊन हे बघा इथं इथं सर्चचं ऑप्शन आहे ना. इथं सर्चमध्ये जाऊन तुम्ही काय सर्च करायचं, कॉर्न. ठीक आहे, कॉर्न सर्च करायचं. इथं कॉर्न सर्च केल्यानंतर तुम्हाला जे पण कॉर्नवरचे जे एअरड्रॉप होते, आता बघा हे कॉर्नचे तुमचं ट्विटर ओपन झालेलं आहे. इथं जाऊन याच्या अंडरमध्ये कोणत्या पण पोस्ट असतील त्या पोस्टच्या खालीमध्ये तुम्ही जेव्हा जाल तर तुम्हाला तिथं तिथं लिहिलेलं असते की बा कोड पाहिजे. आता कुठं पण तुमचा जो कोड असते त्या कोडला उचलायचा आणि प्रत्येक कमेंटमध्ये जाऊन इथं खालीमध्ये तुमचा कोड बघा. इथं बा प्रत्येकानं आपापले कोड टाकलेले आहेत. तर त्या प्रकारे तुम्ही तुमचा कोड इथे रिप्लायमध्ये जाऊन पेस्ट करून जाल. तर अशामुळे जे नवीन लोक येतील ते तुमचा कोडला यूज करतील आणि तुमचे रेफर ऑटोमॅटिक काउंट होतील. मी पण असंच केलेलं आहे. हेच टेक्निक यूज करून तुम्ही पण करू शकता. इथे बघा इथं ऑप्शन पण दाखवणार माझं की मी इथे अप्लाय केलेलं आहे. ठीक आहे, असं तुम्हाला 1 बाय 1 करून फक्त यात मॅक्झिमम तुम्हाला इथे रेफर आणायचे आहेत. आता बघा आता माझे रेफर किती झाले आहेत, 14. बट त्यापैकी माझे फक्त 1, 2, 3 आणि हा एक 4. हे 4 द्वारेच मला एवढे पॉईंट्स मिळून गेले आहेत. 13.39 मिलियन्स मला 4 लोकांमुळे मिळाले आहेत. म्हणजे तुम्हाला त्यातले जर तुमचे 10 लोक जरी झाले त्यातले 3-4 लोकांना जर प्रॉपरली केलं असेल तर तुम्हाला मिळणारच आहे. आणि तुमचे फ्रेंड वगैरे जर असतील इंटरेस्टेड तर तुम्ही तुमचा कोड त्यांना शेअर करून हे बाकी स्टेप्स करू शकता. इझी आहे, सिम्पल आहे. बट तुम्हाला आता सध्यापर्यंत यात फक्त कोडद्वारे लॉग इन करून घ्यायचं आहे लोकांचं. बस एवढं लॉग इन करून घ्या. आणि हे जे क्वेस्ट आहेत हे क्वेस्ट मिस नका करू. तुम्हाला सांगितलं गॅलेक्सीवर तुम्हाला क्वेस्ट करायचे आहेत, हे मिस नका करू. आता एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कशा प्रकारे गॅलेक्सीचं जे पासपोर्ट मिंट करायचं आहे. तर गॅलेक्सीचा पासपोर्ट मिंट केल्यामुळे तुम्हाला बाकीचे टास्क ओपन होतील. ठीक आहे.